नमस्कार, मी जी किरण स्पर्धा विश्व ऑनलाईन अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आजचा जो चॅप्टर आहे तो आहे सांकेतिक तुलना म्हणजेच कंपेअरिंग कोडिंग। हा जो चॅप्टर आहे याच्यावरचे जे प्रश्न आहेत हे जवळजवळ अर्ध्या पेजेसचा एक प्रश्न येतो आणि हे प्रश्न एवढे लेंदी दिसतात त्यामुळं पब्लिक हे प्रश्न सोडवत नाही। हे प्रश्न बरेचसे ते स्किप करायचा विचार करतात आणि त्याच्यामुळे मार्क निघून जातो। तसा हे प्रश्न सोपे असतात, फक्त त्याची एकदा जर तुम्हाला थीम कळाली, कारण याच्यामध्ये फक्त कंपॅरिझन दिलेलं असतं आणि ही कंपॅरिझन हे एखाद्या सांकेतिक चिन्हानुसार तुम्हाला दिलेलं असतं। त्याच्यावरून तुम्हाला कंपेअरिंग इक्वेशन टाकावं लागतं, म्हणजे तुलनात्मक समीकरण तयार करावं लागतं आणि त्या समीकरणावरून तुम्हाला जे विधानं दिलेली आहेत त्या विधानावरून काय काय अनुमान निघतंय हे तुम्हाला शोधायचं राहतं। हा जो प्रकार आहे रिझनिंग मधला, याच्यामध्ये एकदा तुम्हाला त्याची थीम कळाली की सर्व प्रश्न हे जवळजवळ सारखे असतात। याच्यामध्ये अवघड असा काही प्रकार नसतो, फक्त तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे। बघा, तर कशा पद्धतीमध्ये याची थीम आहे, काय कन्सेप्ट आहे या प्रश्नांचा, हे बघूया। याच्यामध्ये सांकेतिक तुलनामध्ये दोन संकेत राहतात, एक असतो सकारात्मक संकेत आणि दुसरा असतो नकारात्मक संकेत। सकारात्मक संकेत म्हणजे पॉझिटिव्ह संकेत आहे आणि नकारात्मक हा निगेटिव्ह आहे, म्हणजे नाहीच्या स्वरूपात बोलतो कायम, आणि सकारात्मक जो आहे तो आहेच्या स्वरूपात बोलतो। बघा, सकारात्मक संकेत नंबर 1, ए हा बी पेक्षा मोठा आहे। हे कसं लिहिलं जातं? ए हा बी पेक्षा मोठा आहे, ए इज ग्रेटर दॅन बी। हे याकडं असं चिन्ह असेल तर याला म्हणतात ग्रेटर दॅन। याला काय म्हणतात? ग्रेटर दॅन, म्हणजे च्या पेक्षा मोठा। याला म्हणतात च्या पेक्षा मोठा। ए हा बी पेक्षा लहान आहे। पेक्षा लहान असेल तर चिन्ह असं असेल, पेक्षा लहान। ए हा बी एवढाच आहे म्हणजे समान आहे, म्हणजे इक्वल, म्हणजेच काय असेल? इक्वल असेल। त्याच्यानंतर ए हा बी पेक्षा मोठा किंवा समान आहे। याचं मीनिंग आहे ए हा ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू बी। ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू बी म्हणजेच काय? एकतर ए हा बी पेक्षा मोठा तरी असेल किंवा समान तरी असेल। लक्षात येतंय? ए हा बी पेक्षा मोठा तरी असेल किंवा समान तरी असेल, याला म्हणतात ग्रेटर दॅन इक्वल टू। याला म्हणतात ग्रेटर दॅन इक्वल टू। इक्वल टू। आणि हा जो आहे पेक्षा लहान किंवा समान, ए हा लेस दॅन इक्वल टू बी आहे, याला काय म्हणतात? लेस दॅन इक्वल टू। अशा पद्धतीमध्ये हे म्हटलं जातं। पेक्षा लहान म्हणजे काय? लेस दॅन, आणि च्यापेक्षा मोठा म्हणजे काय? ग्रेटर दॅन। आहे च्यापेक्षा मोठा, च्यापेक्षा लहान, समान, च्यापेक्षा मोठा किंवा समान, च्यापेक्षा लहान किंवा समान, अशा पद्धतीमध्ये विचारलं जातं। च्यापेक्षा मोठा हे चिन्ह असेल, च्यापेक्षा लहान हे चिन्ह असेल, समान असेल, इक्वल चिन्ह असेल, च्यापेक्षा मोठा किंवा समान हे चिन्ह असेल, च्यापेक्षा लहान किंवा समान हे चिन्ह असेल। फक्त हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण हे सगळं यूज करावं लागणार आहे पुढं। लक्षात येतंय? आता हा झाला सकारात्मक संकेत। आता याच्यानंतर नकारात्मक संकेत काय असतो बघा। बघा, आता निगेटिव्ह संकेत, नकारात्मक
संकेत. तर याच्यामध्ये काय काय पार्ट येतो, तर हे नाही नाहीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला दिलं जातं. ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू आणि त्याचा कोड आहे. पहिलं स्टेटमेंट काय म्हणतंय, हे विधान आहे. विधान. पहिलं स्टेटमेंट काय म्हणतंय, तर ए हा बी पेक्षा लहान नाही. लहान नाही म्हणजे कसा असेल हो, एकतर मोठा असेल किंवा इक्वल असेल, एकतर तो मोठा असेल किंवा इक्वल असेल. बरोबर, मोठा असेल किंवा इक्वल असेल. म्हणून ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू बी. ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू बी म्हणजे ए हा बी पेक्षा मोठा किंवा समान आहे. म्हणजेच काय, तो लहान नाही. बरोबर. आता पुढे बघा, ए हा बी पेक्षा मोठा नाही. मोठा नाही म्हणजे काय असेल, एकतर लहान असेल किंवा इक्वल असेल. म्हणून एकतर हा लहान आहे किंवा इक्वल आहे. बरोबर. म्हणून ए इज लेस दॅन इक्वल टू बी. ए इज लेस दॅन इक्वल टू बी. का, तर तो मोठा नाही. मोठा नाही म्हणजे लहान असेल किंवा समान असेल. तिसरं स्टेटमेंट आहे, ए हा बी पेक्षा लहान किंवा मोठा नाही. म्हणजेच काय असेल, तो इक्वल असेल. मोठा पण नाही, लहान पण नाही. म्हणजेच काय असेल, तो इक्वल असेल. इक्वल म्हणजेच काय, बरोबर, ए बरोबर बी असेल. ए बरोबर बी. त्याच्यानंतर चौथं स्टेटमेंट काय आहे, ए हा बी पेक्षा लहान किंवा समान नाही. लहान पण नाही आणि समान पण नाही. म्हणजे काय असेल, तर तो मोठा असेल. बरोबर. लहान नाही आणि समान नाही म्हणजे काय असेल, मोठा असेल. म्हणून हे मोठा, ग्रेटर दॅन. बरोबर. ए हा बी पेक्षा मोठा. ए इज ग्रेटर दॅन बी. बरोबर. का, तर तो लहान नाही आणि समान पण नाही म्हणजेच मोठा असेल. ए हा बी पेक्षा मोठा किंवा समान नाही. म्हणजे मोठा पण नाही आणि इक्वल पण नाही. मोठा पण नाही आणि इक्वल पण नाही म्हणजेच काय असेल, लहान असेल. बरोबर. म्हणजेच काय, ए इज लेस दॅन बी. हे जे स्टेटमेंट आहे, या स्टेटमेंटवरून तुम्हाला हे मांडता आलं पाहिजे. हे आहेत कोडिंग, हे त्याचे कोड आहेत. याच्यावरून तुम्हाला ते त्या पद्धतीनं मांडता आलं पाहिजे. येतंय लक्षात. आणि एकदा का त्या पद्धतीनं तुम्हाला मांडता आलं तर गणित काहीही अवघड जाणार नाही. एक सकारात्मक संकेत बघितले, एक नकारात्मक संकेत बघितले. या दोन याच्यावरती जे जसे स्टेटमेंट असेल तशा पद्धतीनं आपल्याला कोडिंग टाकावं लागतं. तर त्या पद्धतीनं कंपॅरिझन होतं आणि ते विधानं जे दिलेली राहतात तुम्हाला, त्याच्यावरून तुम्हाला इक्वेशन तयार करायचं आहे, जे कंपॅरिंग इक्वेशन असेल, आणि त्याच्यावरून तुम्हाला निष्कर्ष हे चूज करायचे राहतात. येतंय लक्षात. बघा आता पुढं हे एक संकेत झाल्यानंतर निष्कर्ष कधी निघतो आणि निष्कर्ष कधी निघत नाही. बघा बघा पुढचा पार्ट आहे, संकेतावरून निष्कर्ष. नंबर 1, ग्रेटर दॅन किंवा लेस दॅन. दोन संकेत आपण घेतले, दोन कोड घेतलेत. एकाच साईडला दोन्ही चिन्ह असतील तर मात्र त्याच्यातून निष्कर्ष निघतो. याला आपण काय म्हणू, याला म्हणू हसणे. जस्ट आपल्या लक्षात राहण्यासाठी. म्हणजेच काय, एकाच बाजूला आहेत. म्हणजे या दोघांचं मत सारखं आहे, या दोघांचं मत पण सारखं आहे. ज्यावेळेस एकाच मताची लोक किंवा एकाच विचाराची लोक समोर येतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये सुसंवाद घडतो आणि त्याच्यातनं काहीतरी प्रॉडक्टिव्ह निघतं, त्याच्यातनं काहीतरी एक विचार बाहेर निघतो, ते प्रॉडक्टिव्ह निघतं. म्हणून आपण म्हणू की याच्यातून निष्कर्ष निघतो. याच्यातून काय निघतो, निष्कर्ष निघतो. एकतर कसा, एका साईडला दोन्ही असतील, एकतर ग्रेटर दॅन असतील किंवा लेस दॅन असतील. याला आपण काय म्हटलं, हसणे म्हटलं. नंबर 2, समजा असा असेल,
याला काय म्हणू आपण? याला म्हणू रुसणे म्हणू. म्हणजे कसं आहे, याचं तोंड इकडं, याचं तोंड इकडे, इकडं बघा. हे इकडं तोंड, ते तिकडं तोंड. मी तुझ्याशी बोलत नाही, तू माझ्याशी बोलायचं नाही. अशा पद्धतीनं जर असेल, हे जर असं असेल, एक ग्रेटर दॅन एक लेस दॅन असं जर असेल, तर ह्या दोघात सुसंवाद होईल का हो? नाही होणार आहे. का? तर तो म्हणतो मी तुझ्याशी बोलणार नाही, तू माझ्याशी बोलायचं नाही. असं जर असेल तर याच्यामध्ये सुसंवाद घडणार नाही. जर अपोजिट डायरेक्शनला जर चिन्ह असतील तर याच्यातून निष्कर्ष निघत नाही. जर बोलणारच नसतील तर त्यातनं बाहेर निघेल का कुठला निष्कर्ष? नाही. जर ते बोलणारच नसतील तर निष्कर्ष निघेल का? निष्कर्ष निघणारच नाही. बरोबर. तिसरा पार्ट आहे, हे म्हणजे भांडणे. याला आपण काय म्हणू? एकमेकाच्या साईडला आहेत, याला म्हणू भांडणे. नुसते भांडण खेळतात. हे बघा, झालं. ती त्याशी भांडण खेळतो, तो त्याशी भांडण खेळतो. हे जे आहे, हे जर भांडणे असेल तर याच्यातनं पण सुसंवाद घडणार नाही. याच्यातनं पण कळणार नाही की निष्कर्ष काय काढायचा. तो म्हणलो की त्याला अपोज लगेचच, तो असं म्हणतो तर माझा लगेच अपोज. असं जर भांडायची जर वृत्ती असेल, त्यातूनही निष्कर्ष निघणार नाही. बस हे 3 गोष्टी आहेत, एवढ्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या. एक आहे हसणे, म्हणजे एका साईडला असतील त्याच्यामध्ये सुसंवाद घडेल आणि त्यातनं काहीतरी निष्कर्ष निघेल. दोन्ही अपोजिट डायरेक्शनला असतील तर ते असेल रुसणे असेल, म्हणजे तू माझ्याशी बोलायचं नाही, मी तुझ्याशी बोलायचं नाही. याच्यातून निष्कर्ष, कुठलाही निष्कर्ष निघणार नाही. आणि जर एकमेकाच्या दिशेने दोन्ही चिन्ह असतील तर याच्यामध्येही कुठलाही सुसंवाद होत नाही आणि याच्यातून निष्कर्ष निघत नाही. म्हणून जस्ट आपण लक्षात राहण्यासाठी हसणे, रुसणे आणि भांडणे हे 3 पार्ट पाडलेत याचे. याच्यावरून आपण बघणार की याच्यात निष्कर्ष निघतोय किंवा नाही. येतंय लक्षात? बघा आता पुढं. बघा, पहिला प्रश्न. दिलेल्या विधानाचा विचार करून त्यावर आधारित योग्य की अयोग्य निष्कर्ष शोधा. विधान आहे ए लेस दॅन बी लेस दॅन सी इक्वल टू डी लेस दॅन ई. निष्कर्ष आहे नंबर 1 ए इज इक्वल टू डी, नंबर 2 डी इज ग्रेटर दॅन बी आणि नंबर 3 ए इज लेस दॅन ई. बघा, निष्कर्ष 1. निष्कर्ष निष्कर्ष 1 काय आहे? ए इज इक्वल टू डी असं म्हणतोय तो. ए इज इक्वल टू डी म्हणतोय. ए पासून डी पर्यंत जायचं आहे आपल्याला. ए लेस दॅन बी लेस दॅन सी इज इक्वल टू डी असं आहे. यातल्या बी आणि सीची गरज नाही आपल्याला. बरोबर आहे. आपल्याला फक्त चिन्ह ठेवायचे आहेत. म्हणून ए लेस दॅन इक्वल टू डी. बघा, पहिल्यांदा तुम्हाला हे समजण्यासाठी सगळं लिहून देतोय, नंतर हे गरज. हा जो बरोबर चिन्ह आहे तो पण आपल्यासाठी न्यूट्रल आहे. हा कुठलाच रोल प्ले करत नाही. म्हणजे याचा प्रकार असा आहे की तुम्हाला काय करायचं आहे ते करा म्हणल्यासारखं आहे. याला काहीही घेणं देणं नसतं. त्यामुळे याचाही विचार करायचा नाही. म्हणून काय होईल आपलं? ए लेस दॅन डी. म्हणून ए लेस दॅन डी हे असेल. ए लेस दॅन डी हे जर असेल तर ए इज इक्वल टू डी हे अयोग्य.
जर ए हा डी पेक्षा छोटा असेल तर ए बरोबर डी कसा असेल, नसणार आहे. येते का लक्षात? जर ए लेस दॅन डी असेल तर ए इज इक्वल टू डी असणारच नाही. बघा आता दुसरा निष्कर्ष काय आहे, डी ग्रेटर दॅन बी. बघा डी ग्रेटर दॅन बी, डी आणि इथं बी आहे, मग बी पासून जायचं, बी लेस दॅन सी इज इक्वल टू डी. बरोबर, बी लेस दॅन इक्वल टू डी आहे म्हणून बी लेस दॅन डी असेल. बी लेस दॅन डी आहे म्हणून डी इज ग्रेटर दॅन बी असेल. हे सत्य आहे. बी हा डी पेक्षा छोटा आहे म्हणून डी हा बी पेक्षा मोठा असेल का नाही, नक्कीच असेल. म्हणून हे काय झालं, हे योग्य आहे. हे आता इथं लिहिलंय तर मी हे इथं लिहिलंय तर हे नंतर लिहित नाही राहणार. हे सगळं आपल्याला तिथल्या तिथं स्किप करत राहायचं. आता तिसरा बघा, ए लेस दॅन ई. ए पासून ई पर्यंत जायचं आपल्याला, ए पासून ई पर्यंत जायचं. मग आता मी काय करतो, याच्यामध्ये आता सगळं लिहित बसत नाही, फक्त चिन्ह लिहिल. बरोबर आहे, फक्त चिन्ह लिहिल. काय काय येईल, लेस दॅन चिन्ह आलं, इथलं लेस दॅन चिन्ह आलं, इथलं इक्वल टू चिन्ह आलं आणि इथलं लेस दॅन चिन्ह आलं. बरोबर, आपल्याला इक्वल टूची काहीच गरज नाही आणि सगळे जे आहे ते एकाच दिशेने चाललेत म्हणून काय होईल, ए इज लेस दॅन ई असेल. बरोबर, सगळे एकाच साईडला आहेत. प्लस ह्या बरोबरचा तर काहीच विचार करायचा नाही म्हणून ए इज लेस दॅन ई असेल म्हणून ए लेस दॅन ई हे योग्य आहे. हे योग्य आहे. अशा पद्धतीनं आपल्याला हे सोडवावं लागेल. आता इथं एवढ्या स्टेप मांडल्या तर आपण नंतर आपण या स्टेप मांडणार नाही. आपल्याला इक्वेशन बघून ह्या गोष्टी लिहायच्या आहेत. येते लक्षात? बघा पुढचं गणित विधान आहे P लेस दॅन Q ग्रेटर दॅन R इक्वल टू S लेस दॅन T. याच्यावर निष्कर्ष काढला एक, P लेस दॅन S निष्कर्ष 2 आहे, Q ग्रेटर दॅन T निष्कर्ष 3 आहे, R लेस दॅन T आणि निष्कर्ष 4 आहे, S लेस दॅन Q. बघा हे 4 निष्कर्ष दाखवलेत त्याने. कोणतं योग्य आहे आणि कोणतं अयोग्य आहे. निष्कर्ष एक, पहिला P लेस दॅन S. P लेस दॅन S. आता बघा P पासून S पर्यंत जायचं आहे. काय असेल हो समीकरणावरून किंवा विधानावरून. बरोबर आहे, हे विधानावरून काय आहे, P लेस दॅन ग्रेटर दॅन इक्वल टू S. इक्वल टूला काहीच आपल्याकडे किंमत नाही म्हणून P लेस दॅन ग्रेटर दॅन S. हे दोन्ही जे आहेत हे एकमेकांकडे तोंड करून आहेत. म्हणजे काय करतात, हे भांडतात. आणि हे जर भांडत असतील तर कोणताही निष्कर्ष निघत नाही. कोणताही निष्कर्ष निघत नाही. म्हणून कोणताही निष्कर्ष नाही. म्हणजेच काय, अयोग्य. म्हणजेच काय आहे, अयोग्य आहे. आता बघा दुसरा Q ग्रेटर दॅन T. Q ग्रेटर दॅन T. Q पासून T पर्यंत जायचं आहे. Q ग्रेटर दॅन इक्वल टू लेस दॅन T. बरोबर आहे, बरोबर चिन्हाचा काही यूज नाही आपल्यासाठी म्हणून Q ग्रेटर दॅन लेस दॅन T.
आता इथं पण जर तुम्ही विचार केला तर हे दोघांच्या अपोजिट आहेत, बरोबर आहे. त्याच्यामुळं हा रुसलेला प्रकार आहे. दोन्ही अपोजिट आहेत, कोणताही निष्कर्ष निघत नाही, निष्कर्ष नाही. अयोग्य. हा पण अयोग्य आला. आता तिसरा बघा, तिसरा आहे काय, आर लेस दॅन टी. आर पासून टी पर्यंत जाऊ. आर इक्वल टू लेस दॅन टी. इक्वल टूचा विचार करत नाही आपण, म्हणून काय होईल, आर लेस दॅन टी, बरोबर आहे. हे आर लेस दॅन टी, हे पण आर लेस दॅन टी, म्हणजे काय आहे, योग्य आहे. हे काय आहे, योग्य आहे. आणि आता चौथा काय आहे, यस लेस दॅन क्यू. यस पासून क्यू पर्यंत, म्हणजे क्यू पासून यस पर्यंत जाऊ आपण. क्यू ग्रेटर दॅन इक्वल टू यस, बरोबर. बरोबर चिन्हाचा विचार होत नाही आपल्याकडं, म्हणून क्यू ग्रेटर दॅन यस. क्यू हा जर यस पेक्षा मोठा असेल तर यस हा क्यू पेक्षा लहान असेल, बरोबर. क्यू हा यस पेक्षा जर मोठा असेल तर यस हा क्यू पेक्षा लहान असेल, नक्कीच. म्हणून हे काय झालं, योग्य आहे. हे दोन योग्य आहेत आणि हे दोन निष्कर्ष निघत नाहीत. लक्षात येतंय कशा पद्धतीनं आहे हे. अशा पद्धतीनं आपल्याला तिथे जज करता आलं पाहिजे. येतंय लक्षात. बघा पुढचं गणित. विधान आहे यस ग्रेटर दॅन जे इक्वल टू टी लेस दॅन क्यू, आणि दुसरे एक विधान आहे टी लेस दॅन पी. निष्कर्ष सांगितला आहे, नंबर 1 यस ग्रेटर दॅन क्यू, आणि दुसरा निष्कर्ष आहे पी लेस दॅन यस. बघा निष्कर्ष 1. हे कसं सोडवायचं, कारण याच्यात दोन स्टेटमेंट दिले. आता निष्कर्ष 1 काय आहे, यस ग्रेटर दॅन क्यू. यस पासून क्यू पर्यंत पहिल्या स्टेटमेंटमध्ये येते हे, म्हणून यस इक्वेशन काय, यस ग्रेटर दॅन इक्वल टू लेस दॅन क्यू, बरोबर. याच्यामध्ये काय आलं, बरोबर चिन्ह आपण काढून टाकतो, कारण याचा काहीच गरज नाही. दोन्हीही एकमेकाच्या विरुद्ध चिन्ह दाखवतायत ही, म्हणून काय असेल, निष्कर्ष निघत नाही, निष्कर्ष नाही. मग काय असेल, अयोग्य, बरोबर. आता दुसरा बघा, दुसरा काय, पी लेस दॅन यस. आता की इथं पी आहे दुसऱ्यामध्ये, दुसऱ्या विधानात, तर हे दुसरे विधान याला जोडून टाकायचं, बरोबर. दुसरे विधान जोडून टाकायचं याला. कसं, यस ग्रेटर दॅन जे इज इक्वल टू टी लेस दॅन. आता बघा इथं हे टी आहे ना, त्याला हा टी जोडायचा. टी नंतर काय होईल, लेस दॅन पी येईल. मग आपल्याला माहिती आहे इथं यस आहे आणि इथं पी आहे, घ्यायची चिन्ह, यस ग्रेटर दॅन इक्वल टू लेस दॅन पी, बरोबर. म्हणून यस, बरोबर चिन्ह कट करून टाकू आपण. इथं पण दोन्ही साईडला अपोजिट डायरेक्शनला येतात, म्हणून याच्यातूनही निष्कर्ष निघत नाही. म्हणून हेही काय असेल, अयोग्य असेल. येतंय लक्षात. याच्यामध्ये दोन विधानं दिलेली आहेत.
या दोन विधानाला फक्त जोडून घेतलं आपण. हे तिथल्या तिथंही जोडता येतं, मग हे प्रॅक्टिसनं होतं सगळं. दोन विधाने हे बँकेच्या एक्झाममध्ये हे दोन विधानं दिले जातात. आपल्याकडे शक्यतो एक विधान आपल्याकडे थोडंसं वेगळ्या पद्धतीने विचारलं जातं. येतंय लक्षात? बघा पुढचा प्रश्न आहे, जर आर ग्रेटर दॅन पी इक्वल टू ए ग्रेटर दॅन एस लेस दॅन टी असे असेल तर खालीलपैकी कोणता पर्याय सत्य असेल? ऑप्शन नंबर 1 पी ग्रेटर दॅन टी, ऑप्शन नंबर 2 एस लेस दॅन आर, ऑप्शन नंबर 3 टी ग्रेटर दॅन ए आणि ऑप्शन नंबर 4 एस इक्वल टू पी. ह्याच्यापेक्षा मोठा च्यापेक्षा लहान. आता हे कसं सोडवायचं बघा, लक्ष द्या. एक पर्याय पहिला पी ग्रेटर दॅन टी असं आहे. आता आपल्याला पी पासून टी पर्यंत जायचं आहे. काय असेल हो? पी इक्वल टू ग्रेटर दॅन लेस दॅन टी. याच्यामध्ये तुम्हाला एक दिसतं की हा जो प्रकार आहे म्हणजेच काय असेल हे, म्हणून पी बरोबरचं चिन्हाचं आपण कॅन्सल करून टाकतो, बरोबर. हे असं असेल, निष्कर्ष निघत नाही. निष्कर्ष निघत नाही म्हणून हे काय असेल? असत्य. निष्कर्षच निघत नाही तर कुठला त्यातनं काय सांगू शकत नाही आपण. का तर हा प्रकार आहे. दुसरा बघा, यस लेस दॅन आर. यस आणि इथं आर, आर पासून घेऊन जाऊ आपण. आर ग्रेटर दॅन इक्वल टू ग्रेटर दॅन यस. म्हणून आपण बरोबर चिन्हाचा काहीही विचार करत नाही, त्याची गरजही नाही आपल्याला. म्हणून काय झालं? आर ग्रेटर दॅन यस. दोन्ही एका साईडला आहेत म्हणून आर ग्रेटर दॅन यस. बरोबर आहे. आर ग्रेटर दॅन यस असेल तर म्हणून यस लेस दॅन आर असेल. आर हा यस पेक्षा मोठा आहे म्हणजे यस हा आर पेक्षा लहान आहे. सत्य आहे. बरोबर आहे. नंबर 3 आपल्याला इथंच उत्तर सापडलं तरी पण आपण हे दुसरे चेक करूयात. टी ग्रेटर दॅन ए. हे एवढ्यासाठी की प्रॅक्टिस होईल आपली. टी ग्रेटर दॅन ए. इथं टी आहे, इथं ए आहे. ए पासून जाऊयात आपण. ए ग्रेटर दॅन लेस दॅन टी. म्हणून बघा इथंच आपल्याला दिसून आलं, निष्कर्ष निघत नाही. काय असेल? असत्य. चौथा, यस इज इक्वल टू पी. आता यस आणि इथं पी आहे. पी इक्वल टू ग्रेटर दॅन एस. म्हणून बरोबर चिन्हाचा विचार नाही ती. बरोबर आहे. पी ग्रेटर दॅन एस. जिथं बरोबर चिन्ह येईल तिथं तो कॅन्सल करून टाकायचं, त्याचा विचार नाही करायचा. पी ग्रेटर दॅन एस. पी ग्रेटर दॅन एस असेल तर एस इज इक्वल टू पी. हे जे आहे हे कसं असेल? म्हणून एस इज इक्वल टू पी. असत्य. जर पी हा एस पेक्षा मोठा असेल तर इक्वल असू शकत नाही. म्हणजे हे असत्य, हे असत्य, हे असत्य. सत्य काय आहे? तर फक्त हे सत्य आहे. ऑप्शन नंबर 2 बरोबर. येतंय लक्षात? कशा पद्धतीमध्ये हे आपण चूज केलं आहे हे बघा. बघा पुढचं गणित.
भागिले म्हणजे समान, गुणिले म्हणजे पेक्षा मोठा नाही, अधिक म्हणजे पेक्षा लहान, फाय म्हणजे काय, पेक्षा लहान नाही, स्क्वेअर म्हणजे पेक्षा मोठा, त्रिकोण म्हणजे समान नाही. तर ए फाय बी फाय सी हे विधान पुढीलपैकी कोणता सहसंबंध ध्वनित करत आहे? ऑप्शन नंबर 1 ए ट्रायंगल बी भागिले सी, ऑप्शन नंबर 2 ए गुणिले बी स्क्वेअर सी, ऑप्शन नंबर 3 ए ट्रायंगल बी स्क्वेअर सी, ऑप्शन नंबर 4 ए प्लस बी फाय सी. PSI पूर्व 2014चा प्रश्न आहे. बघा याच्यामध्ये त्यांनी कोडिंग दिलंय, त्या कोडिंगनुसार आपल्याला काढून घ्यायचं की बाबा कोण कशाशी संबंधित आहे. बघा भागिले, भागिले म्हणजे काय, समान म्हणजे बरोबर आहे, भागिले म्हणजे बरोबर आहे. त्याच्यानंतर गुणिले, गुणिले म्हणजे काय, पेक्षा मोठा नाही, म्हणजे काय असेल, एक तर लहान असेल किंवा इक्वल असेल. बघा लक्ष द्या, गुणिले म्हणजे काय, मोठा नाही म्हणजे एक तर लहान असेल किंवा इक्वल असेल. पुढं प्लस म्हणजे काय, पेक्षा लहान. त्याच्यानंतर फाय म्हणजे काय आहे, पेक्षा लहान नाही म्हणजे काय असेल, मोठा असेल. त्याच्यानंतर चौक स्क्वेअर, स्क्वेअर म्हणजे काय, पेक्षा मोठा, पेक्षा मोठा. स्क्वेअर म्हणजे काय, पेक्षा मोठा. फाय म्हणजे काय, पेक्षा लहान नाही, लहान नाही म्हणजे काय असेल, एकतर मोठा असेल किंवा इक्वल असेल. स्क्वेअर म्हणजे पेक्षा मोठा आणि ट्रायंगल म्हणजे काय, तर समान नाही म्हणजे काय, एकतर लहान असेल किंवा मोठा असेल, एकतर मोठा असेल किंवा लहान असेल. अशा पद्धतीने हे आहे की इकडे लिहू, इकडे लिहितो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. सगळी चिन्ह एकाखाली एक घेऊ आपण. बघा इकडं चिन्ह लिहिले सगळे. आता आपल्याला पहिलं विधान पाहिजे. पहिलं हे जे आहे हे काय सांगतंय विधान आपलं, ए फाय बी फाय सी म्हणजेच काय असेल, हे पहा, ए ग्रेटर दॅन इक्वल टू बी ग्रेटर दॅन इक्वल टू सी. हे झालं आपलं इक्वेशन. याला म्हणतात कंपॅरिंग इक्वेशन. याला काय म्हणतात, कंपॅरिंग इक्वेशन. याच्यावरती सर्व डिपेंड आहे. आता बघा नंबर 1, काय आहे, ए ट्रायंगल बी भागिले सी. आता याच्याशी हे मेळ खातं का याचा विचार आहे. ए हा ग्रेटर दॅन बी आहे किंवा इक्वल आहे आणि बी हा ग्रेटर दॅन सी आहे किंवा इक्वल आहे. ह्यातली कुठलीही एक कंडिशन जरी मॅच होत असेल तर मॅच होतंय, बरोबर आहे. ए ट्रायंगल बी, ट्रायंगल काय सांगतो आपला, हे पहा, ग्रेटर दॅन असेल किंवा लेस दॅन असेल. मग आपण त्यातला ग्रेटर दॅन उचलला. लक्षात येतंय का, ह्यातला काय उचलला आपण, हा ग्रेटर दॅन उचलला आहे. ग्रेटर दॅन उचलला. बी भागिले म्हणजे काय आहे, तर भागिले म्हणजे सी आहे, बरोबर सी. यातला ग्रेटर दॅन उचलला वरचा आणि यातला बरोबर उचलला. होतंय का प्रतीत, होतंय, येतंय लक्षात, म्हणजे हे योग्य आहे. लक्षात आलं का, इथलेच उचललेत. ट्रायंगल म्हणजे काय, ग्रेटर दॅन, ग्रेटर दॅन आहे का याच्यामध्ये, आहे.
भागिले म्हणजे काय, बरोबर आहे. बी बरोबर सी आहे का याच्यात, खाली आहे. बी इज ग्रेटर दॅन इक्वल टू सी म्हणजे काय, इक्वल टू पण आहे, म्हणजे इथे इक्वल टू आहे, योग्य आहे. नंबर 2 बघा, ए गुणिले बी स्क्वेअर सी. आता याच्यामध्ये ए गुणिले काय सांगते आपल्याला, लेस दॅन इक्वल टू. आता यातलं लेस दॅन नाही घ्यायचं तर इक्वल टू घ्यायचं. इक्वल टू लागते का नाही, इथं आहे म्हणून इक्वल टू बी घेतलं. स्क्वेअर काय सांगतो, ग्रेटर दॅन सांगतो, ग्रेटर दॅन सी, योग्य आहे. याच्यानुसार यातलं कुठलं काय घेऊ शकतो आपण हे बघा, यातली पॉसिबिलिटी मॅच होते का, होते. नंबर 3 ए ट्रायंगल बी स्क्वेअर सी. ए ट्रायंगल, ट्रायंगल म्हणजेच काय आहे, ग्रेटर दॅन आहे लेस दॅन आहे, त्यातलं काय घ्यावं लागेल आपल्याला. इथं काय दिसतंय, ग्रेटर दॅन दिसतंय म्हणून ग्रेटर दॅन घेतलं. बघा इथं ग्रेटर दॅन आहे, इथं पण ग्रेटर दॅन आहे, मॅच होत आहे बरोबर. बी स्क्वेअर काय सांगतो आपल्याला, ग्रेटर दॅन सांगतो, ग्रेटर दॅन आहे का, हे जसे तसे इथं आहे वरचा पार्ट, हे पण योग्य आहे. आता चौथा पर्याय काय आहे, ए प्लस बी फाय सी. ए प्लस म्हणजे काय हो, लेस दॅन. बी कारण इथं लेस दॅनचा प्रश्न नाही कुठलं. फाय, फाय म्हणजे काय, ग्रेटर दॅन इक्वल टू, बरोबर, ग्रेटर दॅन इक्वल टू. काही जरी झालं तरी ए हा छोटा आहे का बी पेक्षा, नाही, एकतर मोठा असेल किंवा इक्वल असेल. ए हा कधीही छोटा नाही, म्हणून हे जो प्रकार आला इथला हा चुकीचा आहे, म्हणून हे अयोग्य आहे. म्हणून हे अयोग्य आहे, हे ध्वनित करत नाही, म्हणून काय येईल उत्तर, ऑप्शन नंबर 4 येईल. येतंय लक्षात की हे ध्वनित करत नाही म्हणजेच काय, तर हे सॅटिस्फाय करत नाही याला, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 आला. आता एवढं गणित केलं आपण, जर मला फक्त पर्याय बघूनच उत्तर मार्क करायचं असतं तर मी काय केलं असतं. हे सगळं बघितल्यानंतर मला हे ज्यावेळेस मी इक्वेशन काढतो त्यावेळेस इक्वेशन मला सांगतं ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू बी ग्रेटर दॅन इक्वल टू सी, म्हणजे याच्यामध्ये लेस दॅन कधीच नसणार आहे. लेस दॅनला काय आहे, लेस दॅनला इथं बघा, लेस दॅनला काय म्हणतंय, प्लस म्हणतंय, पेक्षा लहान. जिथं प्लस लिहिलेलं आहे त्या इक्वेशनमध्ये ते चुकीचं इक्वेशन आहे. मग इथं प्लस लिहिलंय, हे पहा इथं प्लस लिहिलेलं आहे, म्हणून हे काय झालं, हे चुकीचं इक्वेशन आहे, हे ध्वनित करत नाही. येतंय लक्षात. हे जे आहे हे इक्वेशन हे फॉलो करत नाही, ह्या ज्या कंडिशन आहेत ते फॉलो करत नाही, म्हणून उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर 4 असेल. लक्षात येतंय कशा पद्धतीने हे सोडवायचं. याच्यामध्ये एक आहे की एकदा हे इक्वेशन तयार केलं की हे पटपट तुम्हाला इक्वेशन टाकता येतात. अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत हे मात्र बरेचसे पब्लिक सोडवत नाही, ते आपल्याला सोडवायचं आहे की जेणेकरून त्याचा मार्क आपल्याला मिळाला पाहिजे. सीसॅटमध्ये किंवा कंबाईनमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न टाकतात की ज्याच्यामध्ये बरेचसे पब्लिक हे चुकतं किंवा बऱ्याचशा पब्लिकला हा प्रश्न नको वाटतं सोडवायला, त्यामुळे स्किप करून पुढे जायचं. म्हणून आपण ते प्रश्न नक्कीच सोडवायचे. येतंय लक्षात. अशा पद्धतीचा हा क्वेश्चन आहे. याच्यानंतर आयोगाने जे प्रश्न विचारलेले आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. कशा पद्धतीने आयोगाने प्रश्न विचारले आणि ते कशा पद्धतीने सोडवायचे हे मात्र पुढच्या व्हिडिओमध्ये.